ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये ज्यांच्या आवाजाची जादू कायम आहे त्या आशाताई भोसले यांना आज काल मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशा भोसलेंचं कौतुक केलंय। महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशाताईंना देताना आम्हाला खूप आनंद होतोय। आपण अनेक वेळा वर्सटाईल शब्द वापरतो, त्या शब्दाची व्याख्या म्हणजे आशाताई असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तसंच आशा भोसलेंनी गाण्यांचा मोठा खजिना देशवासियांना दिला असल्याचं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। आशाताई 12,000पेक्षा जास्त गाणी गाऊ शकतात। खरं म्हणजे हा तर एक चमत्कारच आहे। आणि त्यामध्ये भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपट गीतं, नाट्यगीतं असा मोठा खजिना महाराष्ट्रवासी आणि देशवासियांना आशाताईंनी दिला आहे। गेटवे ऑफ इंडिया नावाच्या एका सिनेमाच्या एका गाण्यामध्ये कोरसमध्ये आशाताई होत्या। तिथपासनचा आशाताईंचा जो प्रवास आहे तो आज महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार हा आशाताईंना गेटवे ऑफ इंडियाच्या समोर मिळतो आहे। हा थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे। आणि आज खरोखर महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मोठ्या उंचीला पोहोचला कारण तो आशाताईंना त्या ठिकाणी मिळाला आहे। हे जे मला महाराष्ट्र भूषण मिळाले, माझ्या मते भारतरत्न आहे। हा मला इतकं मोठं आहे कारण माझ्या घरातून मला मिळालेलं आहे। माझ्या घरच्या लोकांना माझी आठवण आहे अजून। हे मला बघायचं होतं, त्यापर्यंत 90 वर्षापर्यंत मी थांबले आहे। उभ्या राहून बोलल्यामुळे थकले नाही थकले। मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे।